जर तुम्हाला ह्या पोझिशनमध्ये बसून म्हणजे मलासनमध्ये असं खाली बसून सोप्या पद्धतीने तुम्ही खाली बसताय, पुन्हा तुम्हाला उठताना सुद्धा काही त्रास होत नाहीये, याचा अर्थ तुम्ही एकदम फिट आहात. तुमचे हे पाय व्यवस्थित आहेत, इकडचे जॉईंट्स तुमच्या पाठीमागे हिप्सचे कमरेकडचे जॉईंट्स हे पूर्ण तुमचे हेल्दी, म्हणजे तुम्ही व्यवस्थित हेल्दी आणि फिट आहात. का तर तुम्ही व्यवस्थित उठू शकता, बसू शकता. आता बघा काय झालेलं आहे की वयोमानानुसार सुद्धा हा त्रास होतो, खाली बसायला त्रास होतो, वरती उठायला त्रास होतो. पण आता कमी वयात सुद्धा हा त्रास झालेला आहे. हे पाय खूप दुखतात, खाली बसताच येत नाही, पूर्ण तुम्हाला सपोर्ट घेऊन आधार घेऊन हात टेकवत टेकवत खाली बसावं लागतं. सेम तो तसाच आधार घेऊन तुम्हाला वरती उठावं सुद्धा लागतं, किंवा पाय असे गुडघ्यातून फोल्डच होत नाहीत, वरती उठायलाच त्रास होतो आणि सेम खाली बसायला त्रास होतो. तर तुम्हाला व्यवस्थित खाली बसता यावं, उठता यावं, याच्यासाठीच एक्सरसाइज सांगणार आहे. याआधी सुद्धा व्हिडिओ अपलोड केला होता, खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला. खूप जणांच्या कमेंट्स होत्या, किती काउंटिंग करायचं, कशी एक्सरसाइज करायची, किती वेळा करायची. तर बघा आज या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तुम्ही जर हे सगळे व्यायाम 3च एक्सरसाइज असणार आहे, काहीही कठीण नाही आहे. जर दररोज केलात ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, व्यवस्थित बसू शकता, खाली उठू सुद्धा शकता. तुमच्या पायांचं आरोग्य एवढं छान राहणार आहे. तुम्हाला तुमच्या ज्यावेळेला तुमचं वय जास्त होईल, अजिबात तुम्हाला कुठल्या आधाराची गरज लागणार नाही. व्यवस्थित चालू शकता, फिरू शकता, सगळी कामं तुम्ही करू शकणार आहात. पण कधी जेव्हा ह्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये म्हणजे तुमच्या दररोज या दैनंदिन जीवनामध्ये कंटिन्यू ठेवणार आहात, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. जास्त मोठं काही करायचं नाहीये, घरगुती घरातच राहून तुम्ही घराच्या सामानाने तुम्हाला करायचंय. फक्त तुम्हाला एक खुर्ची घ्यायची आहे, खुर्ची नसेल भिंतीचा सपोर्ट घेऊन केलात तरीही चालेल. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. माझ्यासोबत व्हिडिओ समोर ठेवा, माझ्यासोबत करून पहा. जर माझ्यासोबत तुम्ही केलात ना, करून पाहिलात ना, तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून स्वतःहून करणार आहात. पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ पाहून घाई ही अजिबात करायची नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचा त्रास किती जास्त आहे. खूप जास्त त्रास असेल तर तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत. उगाच व्हिडिओ पाहून घाई करू नका. पण जर तुम्हाला उठायला बसायला त्रास होतो, हे गुडघे पायातून खाली असे वाकतच नाही, गुडघे खूप दुखतात, किंवा हा जो भाग आहे इकडचा हा पूर्ण कडक झाला, एकदम स्टीप झालाय, अजिबात मोकळाच नाही, इकडचे स्नायू खूप आखडलेले आहेत, ते जर तुम्हाला मोकळे करायचे आहेत ना, तर ह्या ज्या एक्सरसाइज दाखवून ह्या तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहेत. बघा काय करायचं आहे. आधी सगळ्यात महत्त्वाचं, तर व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा, आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट करायला विसरू नका. आठवणीने कमेंट करायची आहे. आणि अजून तुम्हाला कुठला त्रास आहे हे सुद्धा कमेंट करा. बघा इथे आपल्याला एक खुर्ची घ्यायची आहे, आणि दोन्ही तर काय करायचं बघा, खुर्ची घ्यायची तुम्हाला अशी, आणि व्यवस्थित पकडायचं, अजिबात घाई करायची नाही. व्हिडिओ पहिला समोर व्यवस्थित पाहायचा आहे. व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत करून पहा. बघा आता तुम्ही ते खुर्चीला पकडलं की काय करायचंय, थोडंसं मागे यायचंय, पायांमध्ये आपल्या ह्या शोल्डर लेवल एवढं गॅप ठेवायचंय. पायांमध्ये गॅप असलं पाहिजे, व्यवस्थित गॅप ठेवा. आणि तुम्हाला काय करायचंय, हा जो आपला भाग आहे ना तो आपल्याला पाठीमागे घेऊन जायचा आहे. पण कसा, बॉडी सरळ गेली पाहिजे, आणि हा भाग आपल्याला आपला हिप्सचा भाग पाठीमागे गेला पाहिजे. तुम्हाला असं करून वाकायचं नाहीये, बॉडी सरळ एका लाईनमध्ये आपल्याला खाली जायचंय, समोर बघायचंय, श्वास घ्यायचाय, आणि आपल्याला हळूहळू खाली जायचंय. बस सुरुवातीला इथे जात आहे, चालेल. पुन्हा अप, पुन्हा श्वास घेत आपण खाली गेलो, श्वास सोडत अप. बस गुडघा समोरून स्वतःहून असा पुढे आणायचा नाहीये, नाहीतर गुडघेदुखीचा त्रास अजून वाढणार आहे. गुडघ्याला आपल्याला त्रास देऊन कोणताही व्यायाम करायचा नाहीये. त्यामुळे काय करायचंय, व्यवस्थित बघून घ्या. बघा सरळ उभे राहिलो, समोर एका लाईनला आपल्याला बघायचं आहे, आणि श्वास घ्यायचा आहे, हळूहळू हा हिप्सचा भाग आपल्याला खाली घेऊन जायचा आहे. गेलो, खाली गेलो, सुरुवातीला एवढं गेलो, चालेल. पुन्हा प्रॅक्टिस झाली, खाली गेलो, खाली गेलो, पुन्हा स्लोली अप. बघा 1 अप. करून पहा, माझ्यासोबत करून पहा, कमेंट करा. माझ्यासोबत तुम्ही करताय, कमेंट करायची आहे. 3. कितीही जास्त वय असू दे, तुम्हाला जमणार आहे. अगदीच इथेपर्यंत जरी गेलात ना सुरुवातीला चालेल, पण प्रयत्न करायचे. मी गॅरंटी देऊन सांगते, 8 दिवस जर तुम्ही करून पाहिलात ना, 9व्या दिवशी बघा तुम्हाला काय होणार आहे. हे जे इथला जो भाग तुम्हाला कडक जाणवत होता, गुडघेचे कडक जाणवत आहेत,
अजिबात हालचाल होत नव्हती. बघा करून, एवढं छान आणि रिलॅक्स वाटेल ना. 10व्या दिवशी तुमचा रिझल्ट मला तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. बघा पुन्हा एकदा करून दाखवते. बॉडी सरळ ठेवायची, श्वास घेतला, पाठीमागे हिप्सचा भाग पाठीमागे खाली घेऊन गेलो, अप, बस. तर यामुळे काय होणार आहे, गुडघेदुखीचा त्रास तुमचा कमी होणार आहे. हा हिप्सचा भाग जो कडक झालेला आहे, हा इकडचे हे जॉईंट जे तुमचे कडक झालेत, स्टिफ झालेत, ते मोकळे होणार आहेत. इकडे जो तुमचा कडकपणा झालेला आहे तो पण सुद्धा तुमचा मोकळा होणार आहे. आता हा व्यायाम झाला की दुसरा व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. आता ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला किती काउंट करायचे? नवीनच करताय, खूप जास्त त्रास आहे, अजिबात बसूच शकत नसाल, फक्त 5 वेळाच करायचंय पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्याच्यात अजून 2 काउंटिंग वाढवायचंय, तिसऱ्या दिवशी अजून 2 वाढवायचंय. असं करून तुम्हाला फक्त 10 किंवा 15 दिवस फक्त 10च काउंटिंग करायचं आहे. आणि ह्याच एका एक्सरसाइजचे तुम्हाला 2 सेट मारायचे. 10 वेळा काउंट केला, थांबा, पुन्हा दुसरा सेट मारायचा. आता काय होतं, हे एवढं सगळं स्पष्ट करून का सांगते माहितीये, खूप जणांच्या कमेंट सुद्धा येतात आणि काही लोकांना माझी खूप असं मी जास्त बोलते, खूप जास्त समजवते असं सुद्धा वाटतं. पण समजवते का, की तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून. आता दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. बघा आता काय करायचंय, तुम्हाला इथे खुर्ची घ्यायची आहे किंवा टेबल असेल छोटासा घ्या. फक्त व्यवस्थित सपोर्ट पाहायचा आहे. जास्त वय असलेल्यांना त्रास होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित बसायचं आहे, अजिबात घाई करायची नाहीये. बघा सेम आपल्याला पुढे यायचंय, थोडंसं एवढं अंतर ठेवायचंय की तुम्ही इथे इझिली बसू शकणार आहात. हा, दोन्ही हात तुम्हाला असे ठेवायचे आणि सेम तसंच जसं आपण बॅक साईडला केलं तसंच आपल्याला फ्रंटला करायचं. म्हणजे कसं, बघा इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत आपल्याला चेअरवरती म्हणजे खुर्चीवरती बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा वरती यायचंय. आता इथे खुर्चीचा उंची थोडी जास्त आहे, कारण 2 खुर्च्या आहेत. नसतील तर इथे तुम्हाला उशी ठेवायची आहे, त्याच्यावर अजून एक उशी ठेवा, चालेल. हा, बघा श्वास घेतला, खाली गेलो, बसलो, पुन्हा अप, 1 अप, 2 अप, 3. इथे पण कुठे खाली जायचंय, इथूनच खाली जायचं आहे. गुडघा समोरून स्वतःहून समोर आणायचं नाहीये, नाहीतर सांगितल्याप्रमाणेच गुडघेदुखीचा त्रास तुम्हाला होणार आहे. काय करायचंय बघा, श्वास घेतला, पाठीमागे जसं आपण बसतो, बस बसलात, पुन्हा वरती या, गुडघ्याकडे लक्ष ठेवा. बघा मी स्वतःहून असं समोरून घेऊन येत नाहीये, जसं पाठी जाते तसा फक्त गुडघा फोल्ड होतोय, बस. पुन्हा अप, डाऊन, अप. बघा तुम्ही जर 8 दिवस केलात ना, एवढे हे तुमचे पाय पूर्ण मोकळे होणार आहेत ना, खूप छान आणि रिलॅक्स वाटेल. फक्त घाई करू नका, बस. ह्या सगळ्या एक्सरसाइजचे सेम जसं सांगितलंय तसं काउंटिंग तुम्हाला करायचंय. तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत ते, तर बघा पायांमधलं अंतर आहे ना, हे आपल्याला थोडंसं वाढवायचंय. पाय फक्त आपल्याला असे क्रॉस ठेवायचे, थोडेसे असे क्रॉस ठेवले, दोन्ही हात आपल्याला आपल्या ह्या मांड्यांवरती ठेवायचे. पूर्ण सरळपणे आपल्याला खाली जायचंय. बघा श्वास घेतला, खाली गेलो, बस. सुरुवातीला इथे जाताय, चालेल, पुन्हा अप, पुन्हा स्ट्रेट डाऊन, अप. आता यामुळे काय होणार आहे बघा, खाली जाताय, हा पूर्ण भाग स्ट्रेच होतोय, इकडचा भाग पूर्ण स्ट्रेच होतोय, इथले जे स्नायू कडक झालेत, एकदम स्टिफ झालेत, हलतच नाही आहेत, तो त्रास तुमचा कमी होणार आहे. खाली बसू शकत नाही आहात ना, उठू शकत नाही आहात, पाय खूप जास्त दुखतात किंवा मांड्या खूप अशा जडजड झालेल्या आहेत, हा भाग जास्त दुखतो, कमरेचा भाग, हे सगळे त्रास तुमचे कमी होतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. बघा पुन्हा एकदा करून दाखवते. खाली गेलो, हात इथे ठेवला किंवा हात असा ठेवला ना तरीही चालेल, पण इथे ठेवा, त्यामुळे तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. बस एवढे सुरुवातीला एवढे गेलात की हळूहळू प्रॅक्टिस करत आपल्याला खाली जायचंय. पहिल्याच दिवशी अजिबात खाली जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, म्हणजे जास्त त्रास करून घ्यायचं नाही. जेवढी तुम्हाला जेवढं जमणार आहे, सोप्या पद्धतीने, समजा तुम्ही सोप्या पद्धतीने इथेपर्यंत जाऊ शकता, बस. पुन्हा वरती यायचंय. जसं प्रॅक्टिस कराल, इथले जे स्नायू आहेत ते मोकळे होतील, तसं हळूहळू तुम्ही स्वतःहून खाली जाणार आहात. पण अजिबात सुरुवातीला व्हिडिओ पाहून घाई करू नका. सेम जसं सांगितलंय तसं काउंटिंग तुम्हाला जसं सांगितलंय तसंच करायचं आहे. श्वास घेत खाली जायचंय, श्वास सोडत आपण वरती आलात की श्वास तोंडावाटे सोडून द्या. यामुळे काय होणार आहे, जास्त थकवा जाणवणार नाहीये, दम लागणार नाहीये. बघा करून नक्की पाहिजे, माझ्यासोबत करा किंवा हा व्हिडिओ समोर ठेवा, आठवत नसेल तर,
आणि करून पहा. आणि जर चॅनलला ना सबस्क्राईब करा. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जे माझे एक्सरसाइज व्हिडिओ होतात ना ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओज माझेच दिसणार आहेत. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करू शकणार आहात. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला मात्र विसरू नका. कुठून पाहताय हे सुद्धा सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.